3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक मानला जातो। हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असे देखील म्हणतात। न क्षय इति अक्षय, म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही तो अक्षय होय। अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते। याशिवाय श्री बाके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन दिलं जातं। एवढंच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात। नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळपास 6 महिने बंद असतात आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात। या मंदिरामध्ये अखंड ज्योत सुद्धा प्रज्वलित असते। मंदिर बंद असतानाही तर ती ज्योत बघण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी दूरदूरून भक्त मंडळी येत असतात। त्याचबरोबर अक्षय तृतीयेला पृथ्वी, आकाश, आग, तेज, वायू या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर कालविविक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। या दिवसाला आखातीज म्हणूनही ओळखलं जातं। भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला याच दिवशी प्रारंभ केला आणि लेखनिक म्हणून गणेशाने काम केलं असं सुद्धा सांगितलं जातं। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा 2025 मध्ये 30 एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। ही तिथी 29 तारखेला सायंकाळी 5:31 सुरू होत आहे आणि 30 तारखेला दुपारी 2:12 संपत आहे। उदय तिथीनुसार आपण 30 तारखेला अक्षय तृतीया ही साजरी करणार आहोत। वैशाख महिना हा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो। त्यामुळे अक्षय तृतीयेला फक्त माता लक्ष्मीचीच नाही तर माता लक्ष्मी सोबत भगवान श्रीहरी श्री विष्णूंचीही पूजा केली जाते। या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याचा विशेष मुहूर्त सुद्धा सांगितला जातो। विशिष्ट वेळ सांगितली जाते। या वेळेमध्ये जर आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केलं, अक्षय कलश भरला आणि अजून काही छोटे छोटे उपाय केले तर वर्षभर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आपल्या घरामध्ये स्थिर राहतात आणि आपल्या घरामध्ये धन, धान्य आणि अन्नाची कधी कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं। म्हणून अक्षय तृतीयाच्या या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची या मुहूर्तावर पूजा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही सोनं, चांदी किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्याही तुम्ही खरेदी करू शकता। तर पूजेचा मुहूर्त 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 पासून ते दुपारी 12:24 पर्यंत आहे। या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता। या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला पूजन करणं नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। पण या वेळेमध्ये जर आपण केलं तर याचं पुण्यफळ जे आहे ते 1000 पटीने वाढतं असं सुद्धा म्हटलं जातं। सिद्धी प्राप्त होतात असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणून या मुहूर्ताला खूप जास्त महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। सूर्य उदयाच्या पूर्वी उठलं आणि सूर्य उदयापूर्वी जर स्नान केलं तर अतिशय उत्तम आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी जर तुम्हाला तीर्थ स्नान करणं शक्य नसेल तर घरातील सर्वांनी सकाळी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर दरवाजा पुसून घ्यायचा, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे, मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा न करता माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची पूजा किंवा अक्षय कलश भरणं या गोष्टी करायच्या नाहीयेत। अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग मुहूर्तामध्ये तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन करायचं आहे। आपण सर्वजण बघा लक्ष्मीच्या मागे धावत असतो, म्हणजे पैसा मिळावा म्हणून आपापल्या परीने जे काही कष्ट आपल्याला शक्य होतात, जी काही कामं आपल्याला झेपतात येतात ती कामं आपण करतो आणि त्यातून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते, म्हणजे पैसा मिळत असतो। पण लक्ष्मी ही चंचल आहे, ती आज आहे आणि उद्या नाहीये। त्यामुळे
आपण भगवान विष्णूंची सुद्धा माता लक्ष्मी सोबत सेवा केली तर माता लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यामध्ये वाढ सुद्धा होते असं म्हटलं जातं. अशी एकच जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि प्रसन्न सुद्धा असते. ती जागा सोडून ती कधीच जात नाही. ती जागा म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, ज्या घरात भगवान विष्णूंचं नामस्मरण स्तोत्र मंत्र केलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणून या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हाला माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची सेवा सुद्धा आवर्जून करायची आहे. माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि अक्षय या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्यामध्ये सतत वाढ होते. याप्रमाणे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे सुख शांती, घरामध्ये एकोपा, घरामध्ये प्रेम, घरामध्ये भरभराट राहणे, या सगळ्या गोष्टींचा कधीही क्षय होऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे ती जागा सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या जागेवर एक स्वास्तिक काढायचं, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. या चौरंगावर एक लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. या पूजेसाठी आपल्याला चौरंग किंवा पाट, त्याचबरोबर लाल वस्त्र, त्याचबरोबर आंब्याची पानं, नागवेलीची पानं, एक नारळ, हळद, कुंकू, धूप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, त्याचबरोबर भगवान श्रीहरी, श्री विष्णू, माता लक्ष्मी यांचे वेगवेगळे फोटो किंवा एकत्रित फोटो. तुमच्या देवघरामध्ये गणपतीची जी मूर्ती असते ती मूर्ती लागणार आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तेल सुद्धा लागणार आहे आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा कुबेर भगवानांची मूर्ती असेल तर ती सुद्धा या दिवशी आपल्याला पूजनासाठी लागणार आहे. एक तांब्याचा कलश मांडणीसाठी लागणार आहे आणि एक तांब्या तुम्हाला अक्षय कलश भरण्यासाठी लागणार आहे. अक्षय कलश हा 2 पद्धतींनी भरला जातो. त्या दोन्ही पद्धती मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्या 2 पद्धतींमध्ये अक्षय तृतीयापासून एक अक्षय कलश असा असतो जो 11 पौर्णिमा किंवा 11 शुक्रवार पुढे कंटिन्यू भरला जातो आणि यासाठी वेगवेगळ्या वस्तू असतात आणि त्याची प्रोसेस सुद्धा वेगळी असते. अशा अक्षय कलश भरण्याचे खूप सारे अनुभव आहेत. मी त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा हा व्हिडिओ टाकला होता आणि खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. जे आपण म्हणतो ना की दरिद्रता पिछा सोडत नाहीये, आम्ही कष्ट करतोय, 100% देतोय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये, तर तो 11 शुक्रवारचा किंवा 11 पौर्णिमेचा अक्षय कलश भरून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. आणि दुसरा अक्षय कलश भरण्याची पद्धत म्हणजे फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच, वर्षातील या एकाच दिवशी आपल्याला भरायचा असतो. तर आता आपण वस्त्र अंथरून घेतलं चौरंगावर, त्यावर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तर तो ठेवायचा, वेगवेगळा असेल तर तो ठेवला तरी चालेल. भगवान विष्णूंचा फोटो नाहीये, तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तो ठेवला तरी सुद्धा चालेल. फोटो ठेवल्यानंतर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, दीप प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायची, फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे. फोटोच्या समोर डाव्या बाजूला थोडीशी तांदूळाची रास टाकायची, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, त्यावर तांब्या ठेवायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये हळद कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची, त्यावर 5 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवायची आणि त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचं. आणि हो, आवर्जून या तांब्यावर कुंकवाने स्वास्तिक आणि 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. कलश मांडून झाल्यानंतर फोटोच्या समोर आपल्या उजव्या हाताला 2 नागवेलीची पानं ठेवायची, त्याची देठं फोटोकडे असावीत, देवाकडे असावीत, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. त्याच्या बाजूला 2 विड्याचे पानं ठेवायचे, सेम त्यावर थोड्याशा अक्षदा, त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची. त्याच्या बाजूला 2 विड्याची पानं, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचं. परत त्याच्या बाजूला 2 विड्याची पानं, तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा कुबेर मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. आणि याच्यापैकी कोणत्या मूर्ती नसतील तर सुपारी स्वरूप ह्या सगळ्या देवांच्या सुपारी भगवान म्हणून तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालू शकतात. यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 5 धान्य, सप्तधान्य छोट्या छोट्या बोळक्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा फक्त या मूर्ती यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं. सुरुवातीला संकल्प करायचा आहे.
संकल्पामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना आमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये तुम्ही स्थिर आणि कायम वास्तव्य करावं, माझ्या घरात धन धान्य ऐश्वर्याची भरभराट व्हावी, मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करायची। आणि त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ व्हावी, तुमच्या घरात सगळे नोकरी करणारे असतील तर नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी सुद्धा प्रार्थना करायची आणि पूजेला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची, त्यांना अभिषेक घालून घ्यायचा। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची। हळद कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचं। दुर्वा मिळाल्या तर दुर्वा अर्पण करायच्या आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालायचं, नंतर श्रीयंत्राला स्नान घालायचं, नंतर कुबेर यंत्र किंवा कुबेर भगवानांची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालून घेऊन जागेवर ठेवून त्यांचंही पूजन करून घ्यायचं आहे। जो भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो आपण मागे ठेवलेला होता तो पण स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांनाही गंध अक्षता हळद कुंकू लावून घ्यायचं, फुलं हार अर्पण करून घ्यायचे आहेत। आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला अक्षय कलश भरायचा आहे आणि हो, सुरुवातीला आपण जो कलश स्थापना केलेली आहे त्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे। आता अक्षय कलश भरण्यासाठी मी तुम्हाला ज्या 2 पद्धती सांगितल्या, तुम्ही सुरुवातीला ठरवायचं तुम्हाला कशा पद्धतीने अक्षय कलश भरायचा आहे। तुम्हाला जर पहिल्या पद्धतीने 11 शुक्रवार किंवा 11 पौर्णिमा अक्षय कलश भरायचा असेल तर संकल्पामध्ये तसा उल्लेख तुम्हाला करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे, त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता। आणि अक्षय कलश 2 पद्धतींनी कसा भरावा, तो सिद्ध कसा करावा हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, किंवा तो व्हिडिओ जो आहे तो कालच अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जा तो तुम्हाला वरतीच दिसून जाईल। तर पहिल्या याला तुम्हाला संकल्प करावा लागेल। आणि दुसऱ्या पद्धतीने जर अक्षय कलश भरायचा असेल फक्त अक्षय तृतीयेच्याच दिवशी, तर फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे की कशासाठी मी हा अक्षय कलश भरत आहे, की माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्याची वाढ व्हावी, भरभराट व्हावी, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, जे काही आहे तुम्हाला प्रार्थना करायची आणि अक्षय कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे। अक्षय कलश भरण्यासाठी आपल्या घरातील एखादा जुना तांब्या असेल, तो चांदीचा असू द्या, स्टीलचा असू द्या किंवा तांब्याचा असू द्या, न उष्टा केलेला न वापरलेला असा एखादा तांब्या असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात अक्षय कलश भरला तरी सुद्धा चालेल। किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी कलश खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे, मी स्वतः सुद्धा कलश खरेदी करते, तर हा कलश जो आपण खरेदी केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अक्षय कलश जो आहे तो भरू शकता। अक्षय कलश भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करायची असते। हा अक्षय कलश तसाच देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा नसतो, ह्याची उत्तर पूजा करून त्या वस्तूंचं काय करायचं वगैरे हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अक्षय कलश भरून झाल्यानंतर तुम्हाला पूर्णावरणाचा तुम्ही स्वयंपाक केला असेल, रसपुरीचा तुम्ही स्वयंपाक केला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खास करून माता लक्ष्मीसाठी खीर बनवायची आहे आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान विष्णूंना सुद्धा तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला गजरा किंवा वेणी मिळाली तर ती आवर्जून अर्पण करायची आहे। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर लगेच 16 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम, त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे। विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल, अवघड वाटत असतील उच्चार, तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालतं। व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हणू शकता किंवा संस्कृत सुद्धा म्हटलं तरी चालेल। या वेळेमध्ये सकाळच्या वेळेत घाई गडबड वगैरे असते, सेवा करणं शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही सेवा करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते, ज्या वेळेला आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ म्हणतो, तर त्या वेळेला तुम्ही या सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। महागाईमुळे सोनं जरी खरेदी करणं नाही झालं तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या
तुम्ही खरेदी करू शकता। जसं की तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला कुलदेवीचा टाक घ्यायचा असेल, कुलदेवीची मूर्ती घ्यायची असेल, कुलदैवताची मूर्ती किंवा टाक घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि या दिवशी त्याची स्थापनाही तुम्ही करू शकता। किंवा देवांना वस्त्र घ्यायचे आहेत, नवीन देवघर घ्यायचं आहे, घरात एखादी दुसरी कोणती वस्तू घ्यायची आहे तर अशा गोष्टी सुद्धा या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही घेऊ शकता। आणि ही अक्षय तृतीयाची जी आपण सकाळी पूजा केलेली आहे ती दिवसभर रात्रभर तशीच राहू द्यायची आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे। उत्तर पूजा करताना सुरुवातीला दिवा लावायचा, त्यानंतर साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा, माता लक्ष्मीला परत प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये स्थिर राहा, काही चूकभूल झाली असेल पूजेमध्ये तर त्याबद्दल क्षमा करा आणि सगळ्या मूर्ती वगैरे सगळं आहे जागची जागे ठेवून द्यायचं।